नताशा, तू काहीच का बोलत नाहीयेस? तुला आमचं म्हणणं मान्य नाहीये का? काय झालं नताशा? का रडतेस तू? नताशा, आम्हाला समजून घे. याशिवाय आम्हाला दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाहीये. हे मूल तर आम्हाला हवंच आहे, पण आम्हाला बदनामीही टाळायची. अशा वेळी तुझ्या होकाराची आम्हाला गरज आहे. तूच जर अशी रडत राहिलीस तर आम्ही काय करायचं? साईमा, आईच्या गर्भात वाढणारं मूल हे केवळ तिच्या शरीराचाच भाग नसतो, आत्म्याचाही भाग असतो. हे तुम्ही एक आई म्हणून जाणलं असेल. मला माहितीये साईमा, रणवीर आणि माझे संबंध जगासमोर नाही आणता येत, पण आई आणि मूल यांचं नातं तुम्ही कसं नाकारू शकता? नताशा, तुझ्या भावना आम्ही समजू शकतो. तुमच्या घराण्याला वारस मिळणार, रणवीरना बाप झाल्याचं समाधान मिळणार, प्रियदर्शनींच्या बाबतीत आई न होण्याचा कलंक पुसला जाणार. पण माझं काय? या सगळ्या प्रकरणामध्ये माझा फक्त एक माध्यम म्हणून वापर केला जाणार. नताशा, तुझे आमच्यावर खूप उपकार आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय, तुला जे मागायचं असेल ना ते आज माग. म्हणजे मुलाच्या बदल्यात मी तुम्हाला काही मागावं असं तुम्हाला वाटतं? अजिबात नाहीये बाई. असं काही मनात आणू नकोस. अगं, तू काहीतरी माग असं आम्ही तुला सांगतो आहोत. पोटच्या मुलाचा सौदा करून तुमच्याकडून काही मागण्या इतक्या खालच्या थराला मी कधीच जाऊ शकत नाही साईमा. पण तुम्ही म्हणताय तसं जर घडलंच तर मला माझी एक अडचण तुम्हाला सांगितलीच पाहिजे. बोल ना, निसंकोचपणे बोल. या मुलाच्या जन्मानंतर माझं आयुष्य संपण्यातच जमा. एका माणसावर जीवापाड प्रेम केलं, त्याच्या बाळाची आई होणार, आणि त्यानंतर दुसऱ्या कुणाशी लग्न करणं नाही पटत मला, जमणारच नाही. तुझी अडचण आम्ही समजू शकतो, पण तुला काय हवं ते माग असं आम्ही तुला सांगतोय ना. सध्या तरी मला थोडा वेळ हवाय विचार करायला. ठीक आहे. अरे कुठे लिंगाबा साहेब? किती वेळ लागणार आहे त्यांना अजून यायला? ते त्यांना तुम्ही आलं तर सांगितलंय मी, येतील थोड्या वेळातच. गेले अर्धा तास आम्ही हेच उत्तर ऐकतोय. किती वेळ लागणार आहे त्यांना अजून? सॉरी विक्रमादित्य, थोडं लेट झालं. थोडा लेट? लिंगाबा साहेब, आता सगळ्याच गोष्टींना बराच लेट झालाय. सगळ्याच गोष्टी आपल्या हातातून जायला लागल्यात. आता तो अपघात झाला त्या दिवशीपासून आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण तुमचा कॉन्टॅक्टच होऊ शकला नाही.
ते आमचं वाईफ मोहिनी, तिला घेऊन ते पुण्याचं डॉक्टर आहे त्याच्याकडे जावं लागलं हो. काय झालं, इतकं अस्वस्थ का वाटतं तुम्ही? टेन्शन मध्ये का? लिंगप्पा साहेब, आपण बांधत असलेल्या फ्लायओव्हरचा एक पिलर कोसळलाय. छोटी मोठी गोष्ट नाहीये ही. उद्या जर त्याच्यामध्ये कोणी दगावलं असतं तर ते हे सगळं प्रकरण आपल्याला किती मध्ये गेलं असतं. केमिकल अनालिसिस रिपोर्ट्स आले, तेही फार समाधानकारक नाहीयेत. आणि हे सगळं असताना तुम्ही आम्हाला विचारताय तुम्ही टेन्शन मध्ये का आहात म्हणून? शांत व्हा विक्रमादित्य. हे मॉर्निंगला एवढं 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 रागवायला काय झालं तुम्हाला? बरं नाही ते. केमिकल अनालिसिस रिपोर्ट वाचेल का? विल्ला ना, नो नो. मग वाचा. रिपोर्ट फारसा समाधानकारक नाहीये. आपल्या कामातल्या त्रुटी दाखवल्या गेल्यात त्याच्यात. हे तुम्ही जे म्हणता ते सगळं याच्यात मेन्शन केलंय का त्यांनी? नाही, तसं मेन्शन नाही केलं. आणि म्हणूनच आम्हाला संशय येतो. आपलं रॉ मटेरियल व्यवस्थित आहे. आम्ही स्वतः या कामामध्ये जातीने लक्ष घालत होतो. हे सगळं असून सुद्धा इतका मोठा अपघात कसा काय घडू शकतो? ऍक्सिडेंट हो. आता ऍक्सिडेंट म्हटल्यावर ते ऍक्सिडेंट होणारच ना, नाही का? ते शब्दाचा अर्थ काय? ऍक्सिडेंट. एवढा मोठं बिझनेस करायचं ते छोटं मोठं ऍक्सिडेंट होणारच की. तयारी ठेवायला पाहिजे त्याचं. नाही लिंगप्पा साहेब, कुठेतरी काहीतरी चुकत आहे आणि ते आपल्याला शोधून काढायला हवं. आता यापुढे याही पेक्षा गंभीर परिणामांना आपल्याला सामोरं जायला लागेल. काय तुम्ही ते सुतावरून हेवन स्वर्ग गाठायला निघालो. हे एवढं मोठं बिझनेस करायचं म्हटल्यावर छोट मोठं गोष्टी अवॉइड करायचं ते विसरायला शिकलं पाहिजे तुम्ही. आम्हाला शक्य नाही ते लिंगप्पा साहेब. आमच्या कामात आम्ही तडजोड करत नाही. आणि ही जर सूचना पुढे येणाऱ्या धोक्यांची असेल तर आता आपल्याला वेळीच सावध व्हायला पाहिजे आणि काहीतरी उपाययोजना शोधली पाहिजे. उपाय कसलं शोधायचं? जे बिमारीच माहिती नाही तर उपाय कसलं शोधायचं? आणि कॉम्प्रोमाइजचं म्हणाल तर ते वर्ड दिलं होतं आम्ही तुम्हाला, तुम्ही जे म्हणणार तेच होणार, कॉम्प्रोमाइज होणार नाही. मग असं तर नसेल लिंगप्पा साहेब की आपल्याला तोट्यात आणण्यासाठी कोणीतरी आपल्यातल्याच एखाद्या माणसाला फोडण्याचा प्रयत्न केला असेल? एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळालं हे बघितल्यावर आपले प्रतिस्पर्धी नाराज झाले असण्याची शक्यता आहेच. त्यांच्यातलं कोणी हे करू शकतं. एक मिनिट. आपल्याला 10 एनिमी नाही हो, फक्त एक. रणवीर राजे शिर्के, जे आपल्या कॉम्पिटिशन मध्ये समोर उभं राहू शकतं. आणि तुमचं ते बोलणं विश्वास ठेवायचं म्हटलं तर डाऊटचं बोट एकाच डिरेक्शनला जातं बघा. रणवीर राजे शिर्के. तुमची खात्री पटत नाहीये ना? तुमचा विश्वास बसावा यासाठी मी कुठल्याही परीक्षेला सामोरी जायला तयार आहे, अगदी DNA टेस्ट सुद्धा. आम्ही खूप खुश आहोत. सगळ्या जगाला आम्ही ओरडून सांगणार आहोत, आम्ही बाप होणार आणि तुम्ही त्या मुलाची आई. चॅलेंज केलं होतं तुम्ही मला.
आठवतंय ना? रणवीर राजेंनीच नाही तर साईमांनी सुद्धा आनंदाने या मुलाचा स्वीकार केलाय. माझ्या पोटात वाढणारं मूल हे रणवीर राजेंचंच आहे. यावर तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, मला फरक पडत नाही. आई न होण्याचा तुमच्यावर असलेला कलंक माझ्यामुळे पुसला जाणार आहे. खरं तर माझे आभार मानायला पाहिजे होते, असं नाही वाटत तुम्हाला? आम्हाला काय वाटतं आणि काय वाटत नाही हे आम्ही तुला सांगायला बांधील नाही नताशा. आणि राहिला प्रश्न तुझ्या मुलाचा, तर जरी त्याचा स्वीकार साईमांनी केला असला, रणवीर राजेंनी केला असला, तरी त्याचा स्वीकार आम्ही करायचा की नाही हा प्रश्न फक्त आमचा आहे. ओके, मी तुम्हाला एक संधी देत होते. चॉइस इज युअर्स. सॅड, व्हेरी सॅड. पण माझ्या बोलण्याचं चुकीचा अर्थ काढू नका विक्रमादित्य. पण आपल्या देखरेखच्या खाली हे काम चालू असताना हे ॲक्सिडेंट झालं. तरी हे ॲक्सिडेंट झालं, इट्स अ व्हेरी सिरियस. वी शुड बी सावध, अवेअर, बिवेअर. पण रणवीर राजे असं का करतील? हो, ते आपल्या दुश्मनला हैरान करण्यासाठी हे राजेश शिर्के, रणवीर राजेश शिर्के कुठल्या पण लेवलवर जाऊ शकतं, माहिती आहे तुम्हाला. ते मला तर एक नंबरचं दुश्मन मानतं हे पण माहिती तुम्हाला. पण या कंपनीमध्ये आम्ही तुमचे पार्टनर होत लिंगप्पा साहेब, अर्धे मालक होत आम्ही इथे. नो नो विक्रमादित्य राजेश शिर्के, देर इज नो पर्सनल रिलेशनशिप इन बिझनेस. बिझनेसमध्ये पर्सनल रिलेशनशिप काय काय पण सांभाळायचं नसतं. रणवीर राजेश शिर्के इज अ व्हेरी गुड बिझनेसमॅन. आठवतं ना ते आपलं हरीला एकदा बाय करण्याचं त्याने ट्राय केलं होतं. बट यू डोंट वरी, त्याने काय पण केलं तरी विल टेक केअर. नाही, ती घ्यावीच लागेल, ती घ्यावीच लागेल. कारण ज्या प्रोजेक्टशी आमचं नाव जोडलं गेलंय तो प्रोजेक्ट यशस्वी व्हायलाच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत. होणारच हो, सक्सेसफुल होणारच. फक्त विक्रम राजेश शिर्के नाही तर लिंगप्पाचं पण नेम त्याच्याशी जॉईंट जुडलेला आहे हो. सक्सेसफुल होणारच. ते केमिकलचं रिपोर्ट एकदा आलं का काय करायचं ते बघून घेऊ आम्ही. पण तोपर्यंत मीडिया या गोष्टींचा उगाच खूप इश्यू करणार नाही हे आपल्याला बघायला. डोंट वरी, घरातलं भानगड घरातच सॉल्व होणार, बाहेर कुठला पण मीडियामध्ये नाही येणार. प्रॉमिस. ठीक आहे, आणि आता साईडवर जातो. विक्रमादित्य, रिलॅक्स, आम्ही मॅनेज करतो सगळं. रिलॅक्स. एक पिलर पडलं तर हे हालत तुझं.
अख्खं फ्लायओव्हर पडलं तर काय होणार रे तुझं? हं? साईमा, रणवीर, काही बोलायचं आहे का? बोला ना. आम्ही हेच विचारायला आलो होतो की तुम्ही नताशाला आपल्या प्लॅनबद्दल सांगितलं का? हो, आमचं बोलणं झालंय तिच्याशी. काय म्हणाली ती? ती आपल्या प्लॅनप्रमाणे वागायला तयार आहे, पण त्या बदल्यात तिला तिच्या भविष्याची सिक्युरिटी हवी. सिक्युरिटी म्हणून काय हवंय तिला? आम्ही विचारलं तिला, विचार करून सांगते असं म्हणाली. तिला सांगा तिला जे काय हवंय ते देऊ आम्ही. रणवीर, तिचं मूल ही आपली गरज आहे हे तिला ठाऊक आहे, म्हणून ती असं काहीतरी मागणार नाही ना की ज्यामुळे आपण अडचणीत येऊ. आम्हाला नाही वाटत तसं. आणि ती मागून मागून काय मागणार? ती जे काय मागेल ते द्यायची ताकद आमची नक्कीच आहे. आम्हाला फक्त एवढंच वाटतं की तुम्ही लवकरात लवकर तिला भेटावं. हो रणवीर, आम्हालाही या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लवकरात लवकर लावायला हवा. हे महाबळेश्वरचं 240 बंगल्याचं प्रोजेक्ट. हे पुण्याचं बणेर जवळ मोठं प्रोजेक्ट आहे. थँक्यू. आणि हे नाशिकचं गोखले नगरच्या जवळचं कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर. थँक्यू थँक्यू. आणि हे 500 बंगल्याचं वीकेंड होमचं प्रोजेक्ट चांगलं आहे ना? नाव काय देणार माहितीये का मी? स्वप्न मोहिनी नगर. स्वप्न मोहिनी. एक मिनिट. हा बोल रे. घरातून घरात फोन करतो का रे? या ते तिला ते स्वप्न मोहिनी का म्हणणार माहिती का? हे मी सगळं एवढं सगळं ते साम्राज्य उभं केलं कोणाच्यामुळे निर्माण करू शकलो हे लोकांना कळायला पाहिजे म्हणून. हा ये अरे. बोल रे. आप्पा, काम झालं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळा प्लॅन झालेला आहे. आता फक्त सकाळ होण्याची वाट बघायची आहे. रात्री फ्लायओव्हर कोसळण्याची बातमी पेपरामध्ये तुम्हाला सकाळी वाचायला मिळेल. ऐकलं ना मोहिनी? तुझ्या नवऱ्याचं कर्तृत्व. कर्तृत्व किती आनंदाचं बातमी घेऊन आला बघतो. आता फक्त आजची रात्र. राजेश शिर्केंना माहीतच नाही आजची रात्र त्यांच्यासाठी काळ रात्र ठरणार म्हणून.
फ्लायओव्हर उद्या कोसळलं तर त्याच्या ढिगाऱ्याखाली कोण गाडलं जाणार म्हणून. शिवा महादेवा. हे घे चहा. हा बोल अरे. सर एक बॅड न्यूज आहे. काय झालं? सर 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 मला आताच कळलं की फ्लायओव्हरचा एक मोठा भाग कोसळला. काय? हो सर, ही बातमी खरी आहे. काय झालं? मीडियावाले, फायर ब्रिगेडवाले तिथे पोहोचलेत. सर या अपघातात कामगारांच्या सगळ्या झोपड्या दबल्या गेल्यात. अनेक कामगार त्या ढिगाऱ्याखाली सापडलेत सर.